मुख्य अधिकारी हे कोणत्या पक्षाचे नसून हे सर्वसामान्य जनतेचे आहेत. त्याच्यामध्ये भाजप आणि सेना याच्यामधलं काही एक त्याच्यामध्ये प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न की म्हणजे त्यांनी सपोर्ट केला आहे, तर आता काही लोकांनी सपोर्ट केला असेल कारण की त्यांचं जे अनधिकृत RMC प्लांट आहे त्याचं ते त्यांची पाठराखण करतात म्हणून मे बी त्यांनी त्याचं परतफेड म्हणून त्यांची बाजू घेतली असेल. आणि मुख्य अधिकारी हे खरं कोणालाच भेटत नाही. आम्ही पण भरपूर वेळेस भेटायचा प्रयत्न केला, सामान्य जनते पण भेटण्याचा प्रयत्न करते, पण मुख्य अधिकाऱ्यांकडे 2 जागेचा चार्ज असल्यामुळे ते जास्त करून ठाण्यालाच असतात आणि अंबरनाथला खूप कमी येतात. ह्यासाठी सेनेने आपलं BJPनी आरोप केले होते त्यांच्यावरती. आणि हे कोणते आरोप वैयक्तिक नसून सर्वसामान्य जनतेकडून होते. शिवसेनेचे प्रत्येक नगरसेवक आक्रमक नाही झाले. काही जे संजय राऊत आहेत, जे अंबरनाथचे जे नवीन संजय राऊत तयार झालेले आहेत, संजय राऊत सकाळी 9 वाजता बोलायचे, हे संध्याकाळी 7 वाजता बोलणारे अंबरनाथचे संजय राऊत आहेत. यांनाच कुठं ना कुठं युतीचं दुखणं होतं. आणि शिवसेना भाजप ही युती अख्ख्या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, सगळीकडं आमची युती आहे. पण शिवसेना आणि भाजपाची युती होऊ नये हे एकमेव हे परिवार त्यांना वाटत होती, म्हणून ते दरवेळेस त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचं काम प्रत्येक वेळेस करत होते. आमची भूमिका अशीच आहे की जे आपले मुख्य अधिकारी आहेत त्यांनी फुल टाईम अंबरनाथ शहराला द्यावं आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवावे आणि बऱ्यापैकी जो विकास थांबला होता ते रेग्युलराइज करून त्याला गती द्यावी. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है.